गणेश विस्पुते, तुम्ही कवी म्हणून डॉक्टर नेमाडेंकडे कसं बघता? कारण प्रामुख्यानं नेमाडेंबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रामुख्यानं कादंबरीकार म्हणून होते किंवा त्यांची एकूण जी काही टोकदार विधानं असतात त्याच्या अनुषंगानं होते, पण कवी नेमाडे अशी चर्चा फार अभावानंच सर्वसामान्यपणे होताना दिसते. तर तुम्ही कवी नेमाडेंकडे कसं बघता आहात? मराठी कवितेच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर नेमाडे हे अतिशय उत्तुंग मराठीतले कवी आहेत आणि नेमाडेंचं नाव टाळून मराठी कविता, आधुनिक मराठी कविता पूर्ण होऊ शकत नाही हे खरंच आहे. कारण सुरुवातीच्या मेलडी आणि नंतरच्या देखणीमधल्या काही जास्तीच्या कविता आपण जर बघितल्या तर त्यांनी मराठी कवितेला सुद्धा एक वेगळं वळण दिलेलं आहे. त्यात त्यांनी एकूणातच ही इतकं ते जर असं म्हणत असतील तर हिंदूनंतर जर ते कविता लेखनाला पूर्णपणे वाहून घेत असतील तर हे मराठी कवितेसाठीचं शुभवर्तमान आहे असं मला वाटतं. आणि ही खूपच हे सुचिन्ह आहे आणि चांगली गोष्ट होईल. परंतु त्यांच्या एकूण साहित्याचं आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट ही आहे की एकूण आत्तापर्यंत जी मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार जे मिळालेले आहेत 4, त्यातले पहिले 3 जर पुरस्कार आपण पाहिले तर हे एका परंपरेतले लेखक आणि कादंबरीकार आणि कवी आपल्याला दिसतात. पण नेमाडे हे वेगळ्या परंपरेतले आहेत, जी परंपरा त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे. आणि ही परंपरा निर्माण करत असताना आपल्या साहित्यात त्यांनी त्याचं प्रयोजन, शैली आणि हे सगळं स्वतः निर्माण करत असताना त्यांचं वेगळेपण दाखवलेलं आहे. त्यांची स्वतःची शैली त्यांनी स्वतः घडवलेली आहे. हे करताना ते कधीही पश्चिममुखी राहिलेलं नाही, ते आपल्याला लक्षात येतं. आणि महत्त्वाचं त्यांच्या कवितेतलं असेल किंवा त्यांच्या कादंबऱ्यांमधलं असेल, आपल्याला सूत्र जर शोधायचं झालं तर त्यांनी ते आपल्या स्वतःच्या परंपरेतून घेतलेलं आहे. परंपरेकडे त्यांनी अतिशय सकारात्मकतेनं पाहिलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या परंपरेतून, त्या गीतसंगीतातून आणि लोककथांमधून त्यांनी आपलं बळ साहित्यासाठीचं मिळवलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. त्या कवितेच्या बाबतीत आता तुम्ही उल्लेख केला तर मला एक महत्त्वाचं त्यांचं विधान आहे आणि ते कोणत्याही लेखकासाठी आणि कवीसाठी खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं. ते असं त्यांनी म्हटलेलं आहे देखणीच्या प्रस्तावनेत की प्रत्यक्ष कविता हो न हो, पण रोजच्या जगण्याचं ऊर्ध्वपातन होऊन निदान एक ओळ तरी लिहिण्याची उमेद प्रत्येक कवीनी किंवा लेखकाने बाळगली पाहिजे. तर लेखनासाठीचे आणि लेखकाने काय करायला पाहिजे, कवीनी काय करायला पाहिजे याचे एक मापदंड त्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीत 51 वर्षाच्या आपल्याला दिलेले दिसतात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा गणेश विस्पुते, मी तुमच्याकडे येतो. तुमचा मुद्दा पोहोचला की खरोखरच ज्या प्रकारे ते लेखनाकडे बघतात, डॉक्टर भालचंद्र नेमाडे कवितेकडे बघतात, ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय आत्ता ते कविताच लिहिणार हे एक शुभवर्तमान आहे. आत्ता इथे या चर्चेमध्ये एक शुभवर्तमान असं आहे की श्रीधर तिळवे आत्ता जॉईन झालेले आहेत या चर्चेमध्ये. तेही आलेले आहेत. गोरेगावपासून बेलापूरपर्यंतचं ट्रॅफिक तोडत ते आता इथपर्यंत पोहोचलेले आहेत. श्रीधर तिळवे, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ मिळालं त्याबद्दल आपण सगळे बोलतो आहोत. भालचंद्र नेमाडे हे एक लेखक आहेत, ज्यांचा या अनेक पिढ्यांवर प्रभाव आहे, अशी मांडणी आत्ता प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर माधवी वैद्य यांनी केली. त्याचप्रमाणे डॉक्टर नेमाडेंचाच लेखकाचा लेखकराव झाला आहे अशा प्रकारची पण टीका होत असते. तुम्ही स्वतः नेमाडेंच्या एकूण साहित्याकडे, नेमाडेंच्या साहित्याला असणाऱ्या योगदानाकडे तुम्ही कसं बघता? मराठी साहित्याच्या इतिहासात परंपरेशी जोडून घेणारा लेखक आहे, पण त्याचबरोबर समजले जाते तितके ते देशी नाहीत. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की मार्गी आणि देशी यांचा योग्य समन्वय साधणारा असा हा लेखक आहे. असं नाही आहे की कॅचर इन द राय मध्ये जी संवेदनशीलता होती ती संवेदनशीलतेचं मराठीकरण कसं करायचं आणि देशी परंपरेत एखाद्या बहिर्गत घटकांना कसं सामील करून घ्यायचं त्याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळं नेमाड्यांना मिळालेला पुरस्कार हा फक्त देशीचा नाही आहे, देशीयतेचा नाही आहे, तर मार्गीयता आणि मार्गी सगळे एक्सटर्नल घटक वेस्टर्न आहेत जे म्हटले आत्ता गणेश विस्पुते यांनी, ते कसे सामील करून घ्यायचं त्याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहेत आमच्या मते. ते अजोड आहेत, याबद्दल काही सवाल नाही. की साठोत्तरीतला सर्वात दिग्गज लेखक कोण हा प्रश्न विचारला तर निश्चितपणे नेमाड्यांचं नाव अत्यंत आदरानं आम्हालाही घ्यावं लागतं.
आम्ही नेमाड्यांना विरोध केलेला आहे तो त्यांच्या भूमिकेतून येणाऱ्या काही गोष्टींचा, परंतु त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे त्यांच्याच नेमाड्यांच्याच भाषेत सांगायचं तर परंपरेत राहूनच विरोध करा. विरोधसुद्धा तुमचा जो असला पाहिजे तो तुमच्या परंपरेतून जे घटक आहेत ते उचलत तुम्ही विरोध केला पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे नेमाड्यांना मिळालेलं सगळं जे त्यांचं आत्ताचं जे योगदान आहे त्याला ते दिलेला सार्थ गौरव आहे, हे त्यांच्या विरोधकांची सुद्धा भावना आहे अशी नाही की ते डिझर्व कॅन्डिडेट आहेत. मराठीतला सर्वोत्कृष्ट कादंबरीकार तोच आहे. तुम्ही वाद घालू शकता नेमाड्यांशी हुज्जत घालू शकता, पण नेमाड्यांना टाळून जाणे पुढे शक्य नाही. आणि ज्ञानपीठानं त्यावर आत्ता शिक्कामोर्तब केलं. अतिशय बरोबर बरोबर. प्रमोद मुनघाटे आपल्यासोबत आहेत. आता प्रमोद मुनघाटे, तुम्ही समीक्षक आहात. श्रीधर तिळवेंनी काय मांडणी केली तुम्ही बघितलं. श्रीधर तिळवे असं म्हणतायत की हा अजोड लेखक आहे, तो मराठीतला अतिशय महत्त्वाचा लेखक आहे, त्यांना टाळून पुढे जाणं शक्य नाही, ज्ञानपीठानं तेच शिक्कामोर्तब केलेलं आहे, अशा प्रकारची भूमिका मांडतायत. पण त्याचवेळी नेमाडेंच्या देशीवादाच्या अनुषंगानं काही प्रश्नचिन्ह श्रीधर तिळवेंनी उपस्थित केली आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? नेमाडेंच्या देशीयतेबद्दल वारंवारच काही प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत. नेमाडेंच्या टीका स्वयंवर या ग्रंथामध्ये साहित्यातील देशीयता या शीर्षकाचा लेख आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की देशीयता ही मुळात देशीवादातून येते आणि देशीवादाचं जे मूळ आहे ते अमेरिकेतील राल्फ लिंटन यांनी जी मानववंशशास्त्रातून एक चळवळ निर्माण केली. या चळवळीचा उद्देश असा होता की जेव्हा परके लोक आपल्यावर सांस्कृतिक आक्रमण करतात तेव्हा आपल्या अस्तित्वासाठी एखादा समाज आपली मूल्ये, आपल्या परंपरा आणि आपलं एकूणच मूळ यांचा शोध घेतो आणि त्या आधारावर खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतो. या मांडणीतून देशीयतेबद्दल एक अशी भूमिका आहे की नेमाडे पुनरुज्जीवनवाद करत आहेत. त्यांच्या कादंबऱ्या जर पाहिल्या तर कोसलामधला पांडुरंग हा अतिशय तिरकस शैलीत मध्यमवर्गीय जाणीवांचं विडंबन करतो, टीका करतो, पण शेवटी तो आपल्या गावाकडे परत जातो. कुठेतरी तो देशीयतेच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि हिंदू मधला खंडेराव हा तर देशीयतेच्या पाठीवर उभा राहूनच पुढे आलेला आपल्याला दिसतो. मुद्दा असा आहे, नेमाडेंना साहित्यातील देशीयता सांगत असताना त्यांना असं वाटतं की कोणतीही भाषा त्या भाषिक समूहाच्या भौगोलिक पर्यावरणाच्या, मूल्य समूहाच्या आणि एकूणच संस्कृतीच्या बाजूला असू शकत नाही. कोणताही लेखक तो ज्या भूमीतून, ज्या भाषिक समूहातून पुढे आलेला आहे त्यातूनच तो काहीतरी मौलिक अशी निर्मिती करू शकतो. आणि हे त्यांनी स्वतःच्या निर्मितीतून तर सिद्ध केलेलंच आहे, पण त्यांनी आपल्या निबंधामधून अनेक अशी उदाहरणं दिलेली आहेत. त्यांनी वारंवार साने गुरुजींच्या श्यामची आईचा उल्लेख केलेला आहे, गौरव केलेला आहे. आणि आपल्या असं लक्षात येतं की ज्या काळामध्ये सगळे मराठी लेखक सदाशिव पेटी ही जी आपण एक संज्ञा वापरतो त्या पद्धतीने मराठी साहित्य लिहित होते, त्यावेळी फक्त साने गुरुजी मराठी समूहातील सर्व स्तरांना स्पर्श करेल अशा जाणीवा आपल्या लेखनातून मांडत होते. आणि आपण जरी असं म्हणतो की नेमाडेंचा पांडुरंग हा एक मराठीतील वेगळा नायक आहे, अँटी हिरो आहे, पण नेमाडेंना स्वतःला असं वाटतं की श्याम सारखा दुसरा हिरो, दुसरा नायक मराठी साहित्यात झालेला नाही. डॉक्टर मुनघाटे, तुमचा मुद्दा पोहोचला. तुमच्याकडे मी पुन्हा येतो. श्रीकांत उमरीकर आपल्यासोबत आहेत औरंगाबादमधून. श्रीकांत उमरीकर हे प्रकाशक आहेत, वाचक चळवळीमध्ये सक्रिय आहेत.
श्रीकांत उमरीकर आत्ता देशीवादाच्या अनुषंगाने एक मांडणी श्रीधर तिळवेंनी केली आणि एकूण ते ज्या प्रकारची भूमिका मांडत होते त्यामध्ये त्यांनी भूमिका काय मांडली आणि अनुस्यूत भूमिका आणखी काय आहे तेही बऱ्यापैकी अधोरेखित होत होतं. अशावेळी तुम्ही या देशीवादाकडे आणि या भूमिकांकडे कसं बघता आहात? नाही, नेमाड्यांची जी देशीवादाची भूमिका आहे ती लेखी स्वरूपातलं त्यांचं जे साहित्य आहे किंवा इतरांचं साहित्य आहे याच्यापुरती मर्यादित न ठेवता एकूणच सर्व व्यवस्थांच्या संदर्भामध्ये नेमाडे काय भूमिका घेतात हे बघायला पाहिजे. आता योगायोग असा आहे की जेव्हा नेमाड्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे नेमकं त्याच वेळेस घुमांच्या साहित्य संमेलनांचा गंमतशीर असा वाद चालू झालेला आहे. नाट्य संमेलनामध्ये वेगवेगळे कलाकार कसे समाविष्ट होऊ शकत नाहीत, म्हणजे त्यांना वेळ कसा भेटू शकत नाही व्यग्रतेमुळे, हे समोर येतं आहे. जागतिक संमेलन, विश्व संमेलन गेले 2-3 वर्षापासून लटकत पडलेलं आहे. म्हणजे नेमाडेंनी ज्याच्यावरती टीका केलेली होती ते संमेलन अप्रस्तुत होतं आहे, निसंदर्भ होतं आहे, त्याच्यातला उठळपणा दिसतो आहे आणि नेमकं ह्याच वेळेस नेमाड्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो आहे. म्हणजे जी एक वैचारिक भूमिका अतिशय व्यवस्थित पद्धतीनं नेमाडे घेत होते ती फक्त लिखाणापुरती, इतरांच्या लिखाणापुरती अशी न राहता एकूणच व्यापक अशी होती. तिला तुम्ही फार तर सोयीसाठी देशीवाद असं नाव द्या, पण नेमाडे आणि कृतीनं हे सिद्ध करत होते की एकीकडे ज्या 2 लोकांना आता म्हणजे ह्याच्या आधी जे ज्ञानपीठ भेटलेलं आहे ते करंदीकर असोत किंवा नेमाडे असोत, या दोघांनाही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भेटलेलं नाही किंवा त्यांना कोणी बहाल केलेलं नाही. तांत्रिक नियम पुढे करून अतिशय उठवळपणे त्यांना हे अध्यक्षपद नाकारलं गेलं आणि नेमकं हे लोक ज्ञानपीठ पुरस्कार मिळवतात, मराठीचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे नेमाडे जी भूमिका घेत आहेत एकूण संमेलनांच्या संदर्भात, लिखाणाच्या संदर्भात, मराठी साहित्याच्या संदर्भात, ती काळावरती खरी ठरत जाते दिसते आहे. आणि दुसरीकडे नेमाड्यांना विरोध करणारे आणि संमेलनाचं एका अर्थाने समर्थन करणारे, किंवा संमेलन म्हणजेच खूप मोठी गोष्ट आहे. माधवीताई आपल्याबरोबर सहभागी आहेत. घुमांच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यावरून नेमाड्यांचं दृष्टेपण हे दिसतं की नवीन पिढी स्वतःला नेमाड्यांच्या लिखाणाशी जोडू पाहते आहे, कोसला असो किंवा आता आलेली हिंदू असो. आणि यांच्या नेमकं उलट या सगळ्या साहित्य संमेलनांपासून ही पिढी किंवा चांगला वाचक दुरावत चाललेला आहे. त्यामुळे नेमाड्यांची देशीयतेची म्हणून जी भूमिका आहे, शब्दाबद्दल कोणाला काय वाद करायचे, वेगवेगळे वाद असू शकतात, पण नेमाडे एक अतिशय सकारात्मक अशी भूमिका एकूण लिखाणाच्या संदर्भात घेत आहेत. ती काळावरती खरी ठरताना दिसते आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जे मुद्दा अजून चर्चेत आलेला नाही त्याचा विचार करायला पाहिजे की नेमाड्यांनी लघु पत्रिकांची जी चळवळ त्याच्यामध्ये स्वतः नेमाडे सहभागी होते. प्रस्थापित मासिक, प्रस्थापित प्रकाशन संस्था आपल्याला न्याय देऊ शकणार नाहीत नवीन पिढीला. नेमाड्यांचं दुसरं पुस्तक पहिल्यांदा कोसलाची आवृत्ती देशमुख आणि कंपनीनं काढलेली होती, नंतर त्याची दुसरी आवृत्ती निघू शकलेली नाही. तर नेमाड्यांचं दुसरं पुस्तक हे नागपूरहून निघालेलं होतं. आमेय प्रकाशननी, पिंपळापुऱ्यांनी ते काढलेलं होतं. किंवा त्यांचा कविता संग्रह सुद्धा कुठल्याही प्रस्थापित प्रकाशकांनी काढलेला नव्हता. आज घुमानला जे प्रकाशकांनी बहिष्कार केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर परत एकदा नेमाड्यांची भूमिका लक्षात घ्या. नंतर योगायोगाने पॉप्युलर प्रकाशनाने त्यांची सगळी जुनी पुस्तकं आणि नवीन पुस्तकं पण स्वीकारायचं ठरवलं, म्हणून ती एका स्वरूपामध्ये आली. म्हणजे प्रकाशन व्यवसाय असो किंवा संमेलनं असो, स्वतःचं लिखाण असो किंवा इतरांचं लिखाण असो, सगळ्याच्या संदर्भामध्ये अतिशय सुसूत्र अशी एक भूमिका नेमाडे घेतात आणि त्यानुसार त्यांचं आचरण असतं. हे मला बरोबर उमरीकरांची बरोबर उमरीकर तुमची भूमिका लक्षात आली की एकूण ही जी भूमिका आहे की सुसूत्र पद्धतीनं एक साहित्य व्यवहाराच्या अनुषंगाने एक भूमिका नेमाडे घेतात असं श्रीकांत उमरीकरांचं म्हणणं आहे. देशीवादाच्या अनुषंगाने आपल्याला मुळात आणखी पुन्हा ही चर्चा सुरू ठेवायची याचं कारण असं की अनेकांचं असं म्हणणं आहे की हा देशीवाद हा आपल्याला मध्ययुगाकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे आजच नागनाथ कोतापल्ले साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की जरी नेमाडेंना पुरस्कार मिळाला मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, पण तरीसुद्धा माझी भूमिका, माझे मतभेद कायम आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की मध्ययुगाकडे घेऊन चाललेत नेमाडे आपल्याला. नेमाड्यांचा देशीवाद एका अर्थानं जाती व्यवस्थेचं समर्थन करतो आणि 21व्या शतकामध्ये त्यांचा देशीवाद अजिबात काल सुसंगत नाही, तो समकालीन नाही, अशा प्रकारची भूमिका डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी मांडली आहे. अनेकांची तीच भूमिका आहे. मला प्राध्यापक हरी नरकेंना आणि श्रीधर तिळवेंना विचारायचं आहे की खरंच देशीवादाकडे ते कसं बघतात. ही चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे, पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.